ओम नमो भगवते वासुदेवाय. सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी. लेखन आणि वाचन सौ मनीषा भास्कर अभ्यंकर, महाराष्ट्र, मिरज 416410. अध्याय 5. कर्मसन्यास योग. भाग आहे 34. श्रीकृष्णार्जुनांचा संवाद भाग 2. ओव्या आहेत 168 ते 170. ध्यानयोगासंबंधी श्रीकृष्ण वचन ऐकून अर्जुनाला आश्चर्य वाटलं. असं वर्णन ज्ञानदेवांनी मागच्या भागात केलं होतं. मग अर्जुनाने श्रीकृष्णांना ध्यानयोगाबद्दल विवेचन करायला सांगितलं. लगेचच श्रीकृष्ण आनंदाने तयार झाले. श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात, तब कृष्ण म्हणती हो का, तुझं का मार्ग गमला नाही का, तरी काय जाहले ऐकी जो का, सुखे बोलू. तेव्हा श्रीकृष्ण म्हणाले, असे का, तुला हा मार्ग चांगला वाटतो तर सांगायला आमची काय हरकत आहे. ऐक, आम्ही तो आनंदाने सांगतो. अर्जुना, तू परिससी परिसोनी अनुष्ठिसी, तरी आम्हासीची वाणी कायसी सांगावयाची. अर्जुना, तू ऐकतोस व ऐकून त्याप्रमाणे आचरण करतोस असे जर आहे तर आम्हीच सांगावयाला का कमी करू. आधीच चित्त मायेचे वरी मिश जाहले पढियंत याचे, आता ते अद्भुतपण स्नेहाचे कवन जाणे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की अगोदर आईचे अंतःकरण, त्यात आवडतेपणाचे निमित्त झाले, मग त्या ममतेच्या अद्भुततेची कल्पना कोणाला येईल. ज्ञानदेवांनी मूळ अध्यायात नसलेला हा श्रीकृष्णार्जुन संवाद या अध्यायात योजलेला आहे. त्या संवादाला त्यांनी प्रेमाचे कोंदण दिलेले आहे. अर्जुनाची ध्यानयोगासंबंधी जाणून घ्यायची उत्कंठा पाहून श्रीकृष्ण लगेचच प्रेमभराने त्याला म्हणतात की तुला हा मार्ग चांगला वाटला का, तर मग मी तुला आनंदाने सांगतो. श्रीकृष्ण त्याला लगेच सांगायला का तयार झाले आहेत त्याचे कारण त्यांनी श्रीकृष्ण मुखानेच वदवलेले आहे. अर्जुना, तू परिससी परिसोनी अनुष्ठिसी. अर्जुन लक्ष देऊन ऐकतो आणि त्याप्रमाणे आचरण करतो. म्हणून श्रीकृष्ण अर्जुनाची कोणतीही शंका निरसन करण्यास तयार झालेले आहेत. इथे अप्रत्यक्षरित्या ज्ञानदेवाने शिष्याचे वागणे कसे असावे ते स्पष्ट केलेले आहे. गुरु सांगत असताना प्रथम लक्ष देऊन ऐकायला हवं, कारण शंका उद्भवतात त्या नीट लक्ष न देता ऐकल्यामुळं. सर्वांगाचे कान करून ऐकायला हवं आणि नंतर शंका गुरुना विचारावी. शिष्य लक्ष देऊन ऐकत असेल तर गुरुनाही त्याच्या शंकांचे निरसन करणे आवडतं. अर्जुन हा असाच निष्ठावंत शिष्य आहे. श्रीकृष्णाचे संभाषण तो जीवाचे कान करून ऐकत आहे. म्हणून अर्जुन हा श्रीकृष्णांचा आवडता आहे. ज्ञानदेव म्हणतात की श्रीकृष्णांचे हृदय म्हणजे जणू आईचं अंतःकरण. आपल्या बाळाला काही दुखू खुपू नये म्हणून ती किती काळजी करत असते, तसेच श्रीकृष्णांचे मातेचे हृदय आहे. एक वेळ माता सुद्धा आपल्या अपत्यावर प्रेम करण्यास कमी पडेल, पण श्रीकृष्ण मात्र अपत्याची पुरेपूर काळजी घेतात. त्यात त्यांचे अर्जुन हे अपत्य तर अत्यंत लाडाचे. मग त्यांच्या ममतेला पाझर फुटणार नाही का. त्यांच्या ममतेला फुटलेला पाझर त्यांच्या दृष्टीतच ज्ञानदेवांना जाणवून गेलं. श्रीकृष्णार्जुनांच्या प्रेमाचे अत्यंत भावपूर्ण वर्णन त्यांनी केलेले आहे. पुढे ते श्रीकृष्णांच्या स्नेहपूर्ण दृष्टीचे वर्णन करणार आहेत. तो भाग आपण उद्या पाहू.